हॅलो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा इशुदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं प्रियजनांनो स्वागत असो. प्लीज इशुदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी एक सुंदरसा देवाचा मन्ना घेऊन आलोय. मी प्रार्थना देखील तुमच्यासाठी करणार आहे. तर त्याआधी आपण देवाचं थोडंसं गीत गाऊ आणि देवाला धन्यवाद देऊ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझ ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, सर्व तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभू. हालेलुया. आपण देवाचं वचन बघू आणि आपण वचनात जाऊ. फिलिप्पिकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 8 वचनापासून आपण बघू. प्रियजनांनो, आणि मनुष्याचे कृत्य असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावर मरण सोसले. तथा तोपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. कारण की प्रभू येशूने वधस्तंभावर तुमच्या आमच्यासाठी 2000 वर्षापूर्वी मरण सोसलं. आणि तोच देव सांगतो, मेल्यानंतर तो पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि तो पुढच्या वचनात काय सांगतो बघा, 9व्या वचनात, ह्यामुळे देवाने त्याला अत्युक्त केले व सर्व नावापेक्षा श्रेष्ठ केले व त्याला नाव दिले. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव हे येशूचं नाव दिलं. पुढे बघा, ह्या हेतूने की स्वर्ग व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि आणि देवाच्या गौरवासाठी प्रत्येक जीव येशू ख्रिस्त आहे असे कबूल करावे. कारण की त्या परमेश्वराने प्रियजनांनो जी किंमत मोजली ती वजस्तंभावर मोजली आणि ती तुमच्या आमच्यासाठी मिळाली. आणि वचन असं सांगतं, जो कोणी येशूवर विश्वास ठेवेल तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, फक्त विश्वास देईल. कारण की देव म्हणतो, मी तुझ्या दाराशी खटखटतो आणि जो कोणी विश्वास धरेल त्याला सर्वकालिक जीवनाचा मतलब तो पृथ्वीवर देखील आनंदित आरोग्य आणि त्याला स्वर्गात देखील जाण्याचा मार्ग. कारण की येशू बोलला, मीच स्वर्गाचा द्वार आहे. आणि वचन सांगतं, लास्टच्या वेळेस प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल. प्रियजनांनो, म्हणून आपण प्रार्थना करू. पवित्र देवेश्वराच्या या वचनाद्वारे प्रत्येकाला ब्लेस कर बाबा. जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. ज्याचा हात दुखतो त्याचा हात बरा हो, ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं बरं हो, कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगरच्या आत्म्या निक, ये दृष्ट आत्म्या रोगाच्या निक येशूच्या नावात. येशूला बसलेल्या प्रत्येक फटका